आदेश दिले, काय नोंदीच्या अडचणी आहेत प्रमाणपत्र देण्यास सूचना केलेल्या सोडवा. तुमच्या शिष्टमंडळाला त्या ठिकाणी आमंत्रण होतं, पण तुम्ही शिष्टमंडळ आलं नाही. आमचं म्हणणं काय आहे, माननीय शिंदे साहेबांच्या समितीकडे आमच्या मागण्या राज्य सरकारकडे त्याच्यामुळे आमच्या शिंदे समितीवर नाराज नाहीच. शिंदे समितीला आमचं काही म्हणणं पण नाही, रुसवा पण नाहीये काही. शिंदे समिती कशासाठी गठीत केली सरकारनं, त्यांनी रेकॉर्ड शोधावेत, त्या रेकॉर्ड मधून नोंदी शोधून काढाव्या, ज्या नोंदी शोधल्या त्यांचे प्रमाणपत्र देण्यात यावं, ज्यांचे प्रमाणपत्र मिळाले त्यांना व्हॅलिडिटी द्यावं, आणि त्यांनी जे काही काम केलंय त्याचा अहवाल सरकारला सादर केला. तर त्यांनी 58 लाख नोंदीचा अहवाल सरकारकडे दिला. आता आमचं काम शिंदे समिती कशी होतं नाही, आमचं काम आता सरकार मराठा आणि कुणबी एक हा जे अर्थ तुम्ही आता काढू शकता, कारण तुम्हाला आधार आहे शिंदे समितीने दिलेला 58 लाख नोंदीचा अहवाल. राहिला दुसरा विषय, शिंदे समितीनं तातडीनं हैदराबादच्या गॅझेटियरचा अहवाल देणं गरजेचं आहे. 11 महिने झाले शिंदे समिती त्याच्यावरती अभ्यास करते, आणि सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर देणं शिंदे समितीनं सरकारला आवश्यक. सरकार जर म्हणलं तर 1 मिनिटात आवडली. आम्हाला अशी शंका आहे की शिंदे समितीला अहवाल देवेंद्र फडणवीस साहेब देऊ देत नाही. आमच्या हक्काच्या सरकारी नोंदी असून सुद्धा दिल्या जातात. शिंदे समितीचं हमेशा कौतुक केलं आम्ही. शिंदे समितीने चांगलं काम केलंय, नोंदी शोधल्यात, त्यांचं काय कौतुक करणार. आम्ही का जावं, आमचं काही म्हणणं गरहणच नाही त्यांच्याविषयी ते जर गरहण असतं तर ठीक होतं. व्हॅलिडिटी कोण देत नाही, संजय शिरसाट साहेबांचं मंत्रालयातले अधिकारी हे देत नाहीये. परत ज्या नोंदी सापडल्यात त्याचे कुणबी प्रमाणपत्र कोण देत नाही, महसूल विभागाचे बावनकुळे साहेबांचं मला वाटतं मंत्रालय येते, ते देत नाहीयेत. मग हे जाणून बुजून चालेल. समिती तर नोंदी शोधती, शोधत नसते तर त्यांनी शोधावं एवढं सांगायसाठी जावं का आम्ही त्यांना, फक्त तुम्ही नोंदी शोधा. जर त्या शिंदे समितीला सरकारनं मुदतवाढ दिली, राव ऑफिसच नाही, पुढं काम करायचं शिंदे समितीने. किती एखाद्या जातीच्या गरिबांच्या लेकराला येड्यात काढावं हे पण कळायला पाहिजे. तुम्हाला वाटतं का देवेंद्र फडणवीस साहेब मराठी येडे त्यांना काय कळत नाही? तुम्ही समितीला मुदतवाढ दिली हो, पण त्याच्याकडून तुम्ही अहवाल घेतला गॅझेटियरचा, तिन्ही पण नाही घेतला. का नाही घेतला, याचा अर्थ तुम्हाला आरक्षण मराठ्यांना द्यायचं नाही. वाचून झालं ना कदरले ते, ज्यावेळेस त्याच्या तारदड साहेबच होते आधी, त्यावेळेस समितीचं वाचून झालं होतं, त्याच वेळेस झालं होतं. आता पुन्हा पुन्हा काय वाचायचं, त्यात वाचायला काय, नोंदी आहेत त्या लागू करायच्या. किती कल्याण करायची सोपी गोष्ट फडणवीस साहेबांकडे. शासकीय नोंदी आहेत, दस्तऐवजी नाही म्हणायचं काम नाही कोणाचं, कोणीच नाही अडू शकत. ते द्यायचं नाही म्हणल्यावर याला आडमुठी भूमिका म्हणते. आणि शिंदे समितीकडे आम्ही जाऊन काय म्हणावं, त्यांना म्हणावं का मागण्या मान्य करा आमच्या, त्यांच्या हातात येते, सरकारच्या हातात येते. आमचं भांडण आणि मागण्या सरकारची. पण शिंदे समितीच्या कार्यशैलीवर तुम्ही समाधानी आहात, मात्र त्यांना काम करू दिलं जात नाही असं तुमचं आरोप आहे. शिंदे समितीतून जर काही आडमोठेपणाची भूमिका सरकारनं केली नसती असं जर आपण म्हणायचं असलं तर आतापर्यंत त्यांनी अहवाल घ्यायला पाहिजे होते. ज्या सरकारी नोंदी आहेत त्याचा तरी एक भाग झाला गॅझेटियरचा, तो त्यांनी अहवाल स्वीकारून घ्यायला पाहिजे होता सरकार. म्हणजे आम्हाला वाटलं असतं सरकार आडमोठ्या भूमिकेत नाही, शिंदे समितीला काम करू देतो. दुसरं, जो तुम्ही अहवाल 58 लाख नोंदीचा स्वीकारला अहवाल, तो स्वीकारल्याच्या नंतर मराठा आणि कुणबी एक आहे आदेश काढायला पाहिजे होता. का नाही काढला? तुम्ही केसेस का नाही मागे घेतल्या? किती लाखो पोरावर कोटी केसेस केल्या, घेऊ म्हणले का नाही? तुम्ही बलिदान केलेले कुटुंबाचे पैसे रोखले, त्यांच्या नोकऱ्या रोखल्या. इतका द्वेष मराठ्यांविषयी मुख्यमंत्र्याला असावा, इतका द्वेष. शिंदे समिती आता पळती, गठीत झाली कधी? मला वाटतं 2 किंवा 3 जुलैला. आता त्यांना 6 महिन्याची मुदत वाढली. आताच कस काय शिंदे समिती संभाजीनगर आली हो? आम्ही घुमवले कष्ट आहे मला, आताच कस काय आली? इतक्या दिवसात कमी आली. काय नादी लावायचं आम्हाला? फडणवीस साहेब आम्ही नादी लागत नाही. तुम्हाला वाटत असेल चर्चा करा, मग शिंदे समिती समजून सांगितलं म्हणजे मागण्या तुमचं आणि खापर शिंदे समिती थोडी टाकाय. तुम्हीच उलट जाहीरपणानं छत्रपती संभाजीनगर मधून सांगतो, फडणवीस साहेब तुम्ही शहाणे असाल
आमच्या हक्काचा दस्तऐवज आहे, गॅजेटेरियन. त्यांचा अहवाल घ्या आणि लागू करून टाका. लोक तुमची पाठ थोपटतील. आणखीन संधी गेलेली नाही. मी एकदा जर 27 अंतरवाली सोडली, मी मुंबईत येत असतो आणि कोण अडीत तेही लोकशाही मार्गाने बघत असतो. आणि मराठ्यांना यावेळेस शस्त्र उपसावं लागतंय. लोकशाहीचं पर्याय नाही, शस्त्र उपसावंच लागतंय. जे लोकशाहीचं शस्त्र आहे ते उपसावं लागतंय आणि मुंबईत यावं लागतंय. कोण अडवतंय ते बघतो.